जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज देवीच्या नैवेद्यासाठी तांबूल करणार आहे। एकदा तांबूल बनविला की 15 दिवस छान टिकतो। देवीच्या नैवेद्यामध्ये तांबूलचा मान सर्वात मोठा आहे। तांबूल करण्यासाठी विड्याची ताजी पाने घ्यायची। पाने स्वच्छ धुवून घेतली। कापडाने कोरडी पुसून घ्यायची। मी 11 विड्याची पाने घेतली। याची देठ काढून घ्यायची। पाने कोरडी पुसून घेतली की तांबूल बरेच दिवस टिकते। सर्व पानाची देठ काढून घेतली। 4 लवंग, 4 इलायची, थोडी जावित्री हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं। एका मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे सोप, 1 चमचा धना डाळ, 1 चमचा खोबरा किस, 1 चमचा जस्ट मध पावडर, ही चिकन सुपारी आहे। मी तांबूलसाठी ही सुपारी वापरत आहे। सुपारी थोडी बारीक करून घेतली। बारीक केलेली 1 चमचा सुपारी, लवंग, इलायची, जावित्री। तांबूलसाठी मी ही खडीसाखर घेत आहे। ही एवढी खडीसाखर टाकते। थोडासा कात, हा एवढा कात घेत आहे। चुना जास्त घ्यायचा नाही, थोडासाच घ्यायचा। आसमान तारा यालाच थंडाई म्हणतात। थोडासा टाकायचा, कमीच टाकायचा। हे मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं। यानंतर यामध्ये विड्याची पाने अशी तोडून घ्यायची। आधी तांबूल खलबत्त्यामध्ये कुटून करायचे, आता मिक्सरमध्ये करत आहे। यामध्ये थोडीशी केशर, 1 चमचा गुलकंद, हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं। हे असं जाडसर बारीक केलेलं आहे, एकदम बारीक करायचं नाही। सुगंध खूप छान येत आहे। तांबूल कोरडा करण्यासाठी फॅन खाली 1 तास सुकवून घ्यायचा व कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे बरेच दिवस छान टिकते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। देवीचा आवडता तांबूल तयार आहे, करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।